साकेतच्या डेड बॉडीसह आप्पांनी पकडला देवीसिंग। नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया। तर घडतं असं, जामकर झडती घेतात पण काहीच सापडत नाही। आता घरातील एकदम निवांत असतात। आप्पा मागच्या दाराला जायला लागतात आणि लाली घाबरते। ती त्यांचा पाठलाग करते आणि खिडकीतून बघत असते। आप्पा बाहेर जातात तर गोठ्यामध्ये त्यांना गोपाळ दिसतो। ते विचार करतात, एवढ्या रातच्याला हा गोपाळ काय करतोय। आता त्यांच्या मनामध्ये पाल चुकचुकते, कारण पहिले गोपाळनी माधुरीची डेड बॉडी तिथेच ठेवलेली असते आणि आता पुन्हा एकदा साकेत गायब होतो। त्यामुळे आप्पांना त्याच्यावर संशय येतो। आता पण गोपाळ पाणी टाकून तिथली साफसफाई करत असतो। आप्पा जातात आणि म्हणतात, काय रे गोपाळ, इथं काय करतोस। पण गोपाळ मात्र मोठ्या धाडसीने विचारतो, तुम्ही काय करता एवढ्या रात्रीचं इकडं। आप्पा म्हणतात, मी आलो होतो इकडं हातपाय धुवायला, पण तेवढ्यात तू दिसलास, काय करतो एवढ्या रातच्याला। गोपाळ म्हणतो, चला मी पाणी घालतो आणि सांगतो, काही नाही अहो, थोडीशी साफसफाई करत होतो। आज घरामध्ये पूजा असल्यामुळे इकडं कुणीच साफसफाई नाही केली। मी इकडं आलो तर तसाच पसारा। म्हटलं आता मोठी आई पण थकली असेल, आपणच साफसफाई करावी। मग काय, घेतला झाडू आणि लागलो झाडायला। आता आपणला त्याचं खूप कौतुक वाटतं आणि ते म्हणतात, बरं बरं। हातपाय धुवून येतात। आप्पा म्हणतात, कसला तरी वास येतो इथं। देवीसिंग म्हणतो, ते काय आहे ना, आता गोठा झाडून घेतला ना म्हणून वास येत असेल। आप्पा आत जात म्हणतात, त्याचा वास नाही रे बाबा ह्यो, माधुरीच्या वेळेस जसा वास येत होता ना तसाच वास येऊ। आता मात्र देवीसिंगच्या पायाखालची जमीनच सरकते। खिडकीतून लाली बघत असते। आप्पांचं बोलणं ऐकून तिचेही होश उडतात। आप्पा आता पाण्याच्या टाकीजवळ जायला लागतात। देवीसिंग म्हणतो, आप्पा अहो कसलाच वास नाही, चला झोपूया, खूप रात्र झाली। अहो मी सांगतोय ना, गोठा साफ केला त्याचाच वास आहे। पण आप्पा काय ऐकत नाही, पाण्याच्या टाकीजवळ जातात आणि टाकी उघडतात। आता मात्र देवीसिंग पुन्हा एक खून करायला सावध होतो आणि म्हणतो, ही आप्पांनी साकीची डेड बॉडी बघितली ना तर याला पण कायमचा आराम द्यावा लागणार। लाली मनात म्हणते, आता काही खरं नाही, आप्पा साकेतची डेड बॉडी बघणार। इकडे जामकर घरी येतात आणि खूप तळतळ करत असतात। हा साकेत असा कसा गायब झाला, मला माहिती आहे तो गायब नाही झाला, त्याला गायब केलंय आणि हे काम त्या गोपाळ नावाच्या टेलरचं आणि त्याच्या बायकोचं असणार। तो आता मोठ्याने शालूवर ओरडतो, तुम्हाला साकेतकडे लक्ष नाही देता आलं, तुम्हाला कशासाठी ठेवलं, साकेतची देखभाल करण्यासाठी ना। मग शालू म्हणते, त्याचं काय साहेब। जामकर म्हणतात, बोलू नका, मला तर असं वाटतं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचा पण हात आहे। असं तर नाही ना, साकेतला तुम्हीच मारलं। शालू म्हणते, साहेब अहो हे काय बोलताय, साकेत दादाला मी कशाला मारू। जामकर म्हणतात, हे तुम्ही चांगलं सांगू शकता, तुम्ही साकेतला का मारलं, तुमचा आणि त्या गोपाळ नावाच्या टेलरचा काय संबंध आहे। सगळं तुम्ही तुमच्या मैत्रिणीसाठी केलं, लालीसाठी। शालू म्हणते, नाही हो साहेब, मी काहीच नाही केलं। जामकर म्हणतात, आता खरं खरं सांगायचं, त्या गोपाळबद्दल आणि त्या लालीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे। आता शालू मात्र इकडे तिकडे बघायला लागते। रणजी म्हणते, काय रे सुद्या, तुला काय वाटतं, तो साकेत गायब झाला असेल की त्याला कोणी मारला असणार। सुधाकर म्हणतो, तेच तर कळाना, माझं तर डोकंच बंद पडलं, त्या साकेतला साधं उठताही येत नव्हतं आणि तो पळत गेला। रणजी म्हणते, सुद्या हे नक्की त्या गोपाळचंच काम असणार आणि त्याला साथ त्या लालीची असणार। इकडे देवीसिंग मोठ्याने ओरडतो, अहो आप्पा काहीच नाही तिथं। आप्पा म्हणतात, गोपाळ खरं खरं सांगा, तू अजून काही लपवलं नाही ना। मला तर आता तुझ्यावरच डाऊट यायला लागला, त्या साकेतचा खून तर नाही केला ना आणि जामकरपासून लपवण्यासाठी त्याची बॉडी इथं लपवली। तो आप्पा अहो हे काय बोलताय, मी कशाला असं करू। पण आप्पा मात्र टाकीचं झाकण उघडतात आणि आप्पाला मारण्यासाठी देवीसिंग सावध होतो। पण तुम्हाला काय वाटतं, या सगळ्यामध्ये लाली गप्प बसेल का आप्पाचाच आता खून होईल, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।